पुढे ह भ प नावाची पदवी लावलेली आहे. अशा प्रत्येकाच्या चरणी मस्तक ठेवते. माझ्या समवेत आलेले माझे पती आहेत, जे आमच्या हंगेवाडी गावचं भूषण आहे, युवा कीर्तनकार आहेत, गायनही गोड करतात आणि मृदंग हे गोड वाजवतात. ह भ प हनुमंत महाराज महानूर महाराजांच्या चरणी मस्तक ठेवते. त्याचबरोबर सिस्टीम ज्यांच्याही सिस्टीमचे ऑपरेटिंग करणारे मांजरे महाराज, मला वाटते लवळला भेट जाते, महाराजांच्या चरणी मस्तक ठेवते. या भाग्याचे असणारे कारभारी विठ्ठलदादा असतील, त्याचबरोबर गुंडपंत कारभारी असतील, दोघांच्याही चरणी मस्तक ठेवते. माझ्यावरती बहिणीसारखं नितांत प्रेम करणारे माझे सर्व मेडके बंधू, आचार्य दादा असतील, पुजारी दादा असतील, या मेंढीची सेवा करणारा प्रत्येक मेंढका असेल, या प्रत्येकाच्या चरणी मस्तक ठेवते. माझ्या आई समान बहिणी समान असणाऱ्या सर्व माता भगिनी, वडिलांसमान भावासमान असणारे सर्व पुरुषवर्ग, प्रत्येकाच्या चरणी मस्तक ठेवते. पहा, मामांच्या दरबारात आलात तुम्ही, मामांच्या दरबारातला एक नियम जरा कान उघडे करून ऐका. जरा आपापसात जी बडबड चालली ना त्याच्यामुळे सांगते. कदाचित 7 दिवस झाले मामा आपल्या गावात आले, पण मामांच्या दरबारातला नियम तुम्हाला अजून कोणी सांगितलाच नसावा. मामांच्या दरबारामध्ये तुम्ही सगळेजण आलात. मामांच्या दरबारामध्ये कुणी लहान नाही, कुणी मोठा नाही. मामांचा दरबार असा आहे की मामाच्या दरबारात कुणाला आमंत्रण दिलं जात नाही, कुणाला बोलवलं जात नाही. पण जो कोणी दरबारात आलाय त्यांना प्रत्येकानं इथल्या नियमांचं पालन हे करायचे आणि करावंच लागेल. ज्याला नियमांचं पालन करायला जमणार नाही त्याने बिनधास्त इथून जायचे. मामाचा दरबार एकच दरबार असा आहे, इथं कुणी श्रीमंत नाही, कुणी गरीब नाही, कुणी शहाणा नाही, कुणी वेडा नाही, कुणी लहान नाही, कुणी मोठा नाही. ज्याला ज्याला इथपर्यंत यायला जमलंय, मामा प्रत्येकाला समान न्याय देतात. इतर ठिकाणी शहाण्याला न्याय मिळेल, परंतु वेड्याला सुद्धा न्याय देणारा एकच ठिकाण, तो एकच दरबार, तो म्हणजे या जगाच्या मालकाचा दरबार, तो माझ्या मामांचा दरबार. म्हणून जो कोणी कीर्तनाला बसलाय, कीर्तन तुम्ही ऐका असं कोणालाच आग्रह नाही. पण ज्याला ज्याला वाटते आपण कीर्तनात बसलोय त्यानं गुपचूप बसायचं. ज्याला आपापसात गडबड करायची त्याने बिनधास्त उठून जायचं. विठ्ठला विठ्ठला. हे पहा नाना, 2 वेळा आपल्या भागामध्ये कीर्तन झालं, परंतु आज अभंग जरी जगद्गुरु तुकोबारा यांचा घेतला असला तरी चरित्र मात्र माझ्या बाळूमामांचं सांगणारे, कारण तो मामांच्या दरबारातला नियम आहे. आज अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगून चरित्राकडे वळणार आहे. माझ्या कीर्तनातला नियम आहे. मी कीर्तनामध्ये फार प्रश्न विचारत असते, मावशी ते बडबड करणारे, आता कशाला मागं बघताय, मी असंच म्हणत होते. पहा, अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगून मामांच्या चरित्राकडे वळणार आहे. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ प्रत्येकाने मनाचे कान करून ऐकायचे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की भक्त ऐसे जाणा जे देही उदास. भक्त कुणाला म्हणायचं तर जे या नाशिवंत देहावरती उदास झाले त्यांना भक्त असे म्हणतात. पण देहावरची उदासीनता ही एकच भक्ताचं लक्षण नाही, तर गेली आशा पाश निवारून, ज्याच्या आशा संपल्या, ज्याची 7 पाश तुटली. कारण भावार्थ रामायणामध्ये 7 प्रकारचे पाश सांगितलेले आहेत. काळ पाश, कर्म पाश, धर्म पाश, ब्रह्म पाश, माया पाश, मोह पाश आणि 7वा आहे जन्मपाश. अशी 7 पाश ज्याचे तुटले, ज्याच्या आशा संपल्या आणि जो या देहावरती उदास झाला त्याला भक्त असे म्हणतात. अशा भक्ताचा एकच विषय झालेला आहे मावशी, तो म्हणजे नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. अशा भक्ताला जन आवडत नाही, अशा भक्ताला धन आवडत नाही, अशा भक्ताला स्वतःची आई वडील सुद्धा आवडत नाही. ना वडील जन धन माता पिता. तुम्ही म्हणाल ताई जन न आवडण्याचं कारण काय, जन आवडत नाही याचं कारण काय? पहा, जन ही हिताचे किंवा जन ही सुखाचे आणि दिल्या घेतल्याचे. तुम्ही जर लोकांच्या मनासारखं केलं तर लोक तुमची वाहवा करतील, पण 1000 त्यांच्या मनासारख्या गोष्टी करा आणि एक गोष्ट मनाविरुद्ध करून बघा, चांगली म्हणणारी लोक तेच लगेच नाव ठेवायला मोकळे होतात. म्हणून जन न आवडे. तुम्ही म्हणाल ताई जन नका आवडू द्या, पण धन हे सगळं जग जग धन करतात, धन करते तेच धन, आणि ते भक्ताला आवडत नाही. तुकोबाराय म्हणतात तुमचे रवित धन ते माझं प्रत्येकी समान. भक्ताला धन आवडत नाही ताई, भक्ताला जन आवडत नका आवडू द्या ताई, भक्ताला धनही नका आवडू द्या, पण स्वतःची आई वडील भक्ताला आवडायला पाहिजेत. काय म्हणणं आहे बाबा तुमचं? भक्ताला आई वडील आवडायला
पाहिजेत. बरोबर आहे की नाही? जर भक्ताला आई वडीलच आवडत नसतील तर भक्त कसा होईल? बरोबर आहे की नाही? मग तुकोबाराई खोटं बोलले का? काय म्हणणं आहे मावशी? आता आमचे मृदंगाचार्य दादा भक्त झालेत. आम्ही सर्व गायक मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, वादक, गायक सगळेच भक्त झालो. मग या भक्तांनी त्यांचे आई वडील कुठे वृद्धाश्रमात टाकायला पाहिजे ना. बरोबर आहे ना बाबा? पण लोकांचं काय झालं ना, लोक अर्थाचा अनर्थ लगेच करतात. कीर्तनकाराला सांगायचं एक असतं आणि लोक ऐकून दुसरं जातात. नेमकी कोणती माता पिता भक्ताला आवडत नाही? लक्ष देऊन ऐका. ज्या आई बापाला आपल्या लेकराचं परमार्थिक हित कळत नाही असे माता पिता न आवडे. भक्त प्रल्हादाला स्वतःच्या बापानं देवापासून लांब करण्याचा प्रयत्न केला, असे माता पिता न आवडे. माझ्या मीराबाईला स्वतःच्या घरच्यांनी विष पाजलं, असे माता पिता न आवडे. ज्या आई बापाला आपल्या लेकराचं परमार्थिक हित कळत नाही असे माता पिता भक्ताला आवडत नाही. आणि अशा भक्ताच्या मागे पुढे उभा राहून माझा भगवान परमात्मा त्याचा सांभाळ करतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नये. त्याच्यावरती जर काही संकट आलं तर स्वतः भगवान परमात्मा त्या संकटाला सामोरं जातो आणि त्या संकटाला सामोरं जाऊन त्या भक्तापर्यंत ते संकट जाऊ देत नाही. तुकोबाराय म्हणतात की म्हणून माणसानं चांगल्या कामाला नेहमी सहकार्य केलं पाहिजे. लक्ष देऊन ऐका तुकोबारायांचं काय म्हणणं आहे. तुकोबाराय म्हणतात माणसानं नेहमी चांगल्या कामाला सहकार्य केलं पाहिजे. आणि जर तुम्हाला चांगल्या कामाला नाही सहकार्य करता आलं तर मला पाप नाही लागत. चांगल्या कामाला तुम्ही नाही सहकार्य केलं तर पाप नाही लागणार. पण चांगल्या कामाला तुम्ही जर आडवे गेलात तर तुम्हाला इथं तिथं जागा भेटणार नाही, थेट नरकात जावं लागेल. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य आणि घात लिया भय नरका जाणे. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता विठ्ठला विठ्ठला. पहा, मामा आपल्या घोडे गावामध्ये आले. आज 7 दिवस झाले जगाचा मालक घोडे गावामध्ये येऊन राहिलाय. मामा असंच कुठेही जात नाही. देव आपल्या गावामध्ये येतोय, देव आपल्या गावामध्ये राहतोय. स्वतःची ही मेंढी माऊली आपल्या गावामध्ये 7 दिवस रानमाळामध्ये फिरते. एवढी सोपी गोष्ट नाही. पहा, ज्या ज्या भक्तांनी माझ्या मामाना आपलंसं मानलंय खऱ्या अर्थानं त्या भक्ताच्या जीवनाचं सोनं झालंय. ऐकू द्या. हॅलो. लागली याचा हुल मामा उमटलं पाहुल. लागली याचा हुल मामा उमटलं पाहुल. मामा तुम्ही न केलं हो घोडे गावी. मामा तुम्ही न केलं हो तुमच्या जीवनाचं सोनं झालं. तुमच्या येण्याला जीवनाचं सोनं झालं.
ज्या ज्या भक्तानं माझ्या मामाला आपलंस केला, जो जो भक्त म्हणलाय मामा माझा आहे, ज्या ज्या भक्ताला मामाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे, खऱ्या अर्थानं त्या त्या भक्ताच्या जीवनाचं सोनं झाले. बाळूमामा असंच कुठेही जाणार नाही. बाळूमामांच्या जर मनात असेल तर मामा भक्ताला दर्शनही घेऊन देणार नाही. पहा, मामा जाताना मामांनी त्यावेळी सांगितलं, ज्या दिवशी हिरवी झाडं उभ्यानं महाप्रलयानं महाविनाशानं पेटतील त्या दिवशी मी नाही असं समजा. ज्या दिवशी हिरवी झाडं उभ्यानं महाप्रलयानं महाविनाशानं पेटतील त्या दिवशी मी नाही असं समजा. पण तोपर्यंत या जगाच्या पाठीवरून कुठूनही मला हाक मारा. हा बाळू धर्म तुमच्या त्याच खाली उभा आहे, पण जो मला नाही म्हणेल त्याच्याकरता मी कधीच नसणार, त्याच्याकरता मी कधीच नसणार. म्हणून माझ्या मामाला आहे म्हणत चला. जो जो भक्त माझ्या मामाला आहे म्हणलाय त्या प्रत्येक भक्ताकरता माझे मामा आहेत. पण जो भक्त नाही म्हणेल त्याच्याकरता मामा कधीच नाही. पहा, कदाचित यामध्ये कित्येक भक्त असे असतील की मनामध्ये फार इच्छा आहे आदमापूरला जावं, मामाचं दर्शन घ्यावं, पण प्रत्येकाच्या काही ना काहीतरी अडचणी असतात. पण त्यावेळी मामाने सांगितलंय, माझ्या भक्ताला फक्त मला मनापासून हाक मारावी. माझ्या भक्ताला माझ्याकडे यायला नाही जमलं तरी चालेल, पण म्या माझ्या भक्ताजवळ गेल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळी मामानं सांगितले, आज कित्येक भक्त असे असतील की नाना मनात फार इच्छा आहे आदमापूरला जावं, आदमापूरच्या राजाचं दर्शन घ्यावं, पण आदमापूरला जायला पैसे लागतात. खिशामध्ये जर पैसाच नसेल तर आदमापूरला जाता येईल का मावशी? जवळ जर पैसेच नसतील तर आदमापूरला जाता येईल का? नाही जाता येणार. कित्येक भक्त असे असतील की आदमापूरला जायचंय पण शरीर साथ देत नाही, गुडघे गेले. आदमापूरला जायचं म्हणजे 4-5 तासाचा प्रवास आहे, गाडी सोसत नाही. मग अशा भक्तांना आदमापूरला जाता येईल का? नाही जमणार. माझ्या माता माऊल्या आहेत, प्रत्येकीच्या मनामध्ये इच्छा असेल की आदमापूरला जावं, बाळू मामाला डोळे भरून पाहावं, पण सासूरवाशी जर घरच्यांनी नाही पाठवलं तर जाता येईल का? नाही जाता येणार. मग या होळी पंचक्रोशीतील प्रत्येक भाविक भक्ताला दर्शन देण्याकरता माझे मामा या होळी गावात आले. माझ्या मामाच्या 19 पालख्या झाल्यात. 19 पालख्यांमध्ये हजारो बकरी आहेत. या 19 पालख्या वेगवेगळ्या गावांमध्ये, वेगवेगळ्या राज्यामध्ये, वेगवेगळ्या तालुक्यामध्ये, वेगवेगळ्या शहरामध्ये राहतात. वेगवेगळ्या शहरातून फिरतायत. फक्त गावात नाही, फक्त शहरात नाही, तर रानमाळामध्ये माझे मामा फिरतायत. का? तर फक्त शहरात राहणारा माझा भक्त नाही, या खेड्यापाड्यामध्ये सुद्धा, रानमाळामध्ये सुद्धा राहणारा माझा भक्त आहे. आणि त्या प्रत्येक भक्ताला माझं दर्शन घेता यावं म्हणून खऱ्या अर्थानं मामा आज आपल्या या होळी गावामध्ये आले. कदाचित या होळी ग्रामस्थातील प्रत्येक भक्तानं माझ्या मामाची आतुरतेनं वाट पाहिली असावी, म्हणून माझ्या मामाला या होळी गावामध्ये यावंच लागलं. इको द्या. चांदना
प्रत्येक भक्तानं माझ्या मामाची आतुरतेनं वाट पाहिली, म्हणून या प्रत्येक भाविक भक्ताला दर्शन देण्याकरता माझा मामा या छोट्याशा होळी गावामध्ये आलाय. बघा, मामाच्या तळावरती तुम्ही सगळेजण आलात. मामाचा महिमा काय, मामाचं चरित्र काय, हे प्रत्येकाने न बोलता ऐकलं तर लवकर समजेल. प्रत्येकाने लक्ष देऊन ऐकायचे. मावशी, कशाला काही सांगताय कोणाला? प्रपंच सोबत आणायचा का? 2 तासापुरतं तरी सोडा. जरा लक्ष देऊन ऐका. यरगट्टीच्या माळावरती बाळूमामाचा तळ पडला. जसा यरगट्टीच्या माळावरती तळ पडला, वाऱ्यासारखी बातमी पसरली. अरे कुणीतरी बाळू धनगर आहे म्हणतात. 1000-1200 बकरी आहे त्याच्याकडे. कुणी कुणी त्याला मामा म्हणताय, कुणी कुणी त्याला देव म्हणताय, अरे कुणी कुणी त्याला बाळू मामा म्हणताय. लोक त्याच्याकडे समस्या घेऊन जात आहे. अरे भंडाऱ्याचं लेणं लावतोय, हातामध्ये काठी आहे त्याच्या, डोक्यावरती फेटा आहे, पायामध्ये जोड आहेत, खांद्यावरती घोंगडी आहे. असं देखणं त्याचं रूप. म्हणतात जणू यरगट्टीच्या माळावरती आलाय. सर्व परिसरामध्ये वाऱ्यासारखी बातमी पसरली. तिथेच एक चोर राहत होता. त्याचं नाव बाळप्पा बागडी, जातीनं रामोशी होता. हा जातीनं रामोशी असणारा चोर, नाव त्याचं बाळप्पा बागडी. हा चोर जरी असला तरी तो असणारा चोर त्यानं कधी गरीबाला अडवलं नाही. तो आताचा चोर नाही. ड्रोनने चोऱ्या करायला. इकडं आहे का ड्रोन? आमच्या इकडे तर झोपाच येऊ देई नाही लोकांना. हा बाळप्पा बागडी गरीबाला कधी अडवलं नाही, स्त्रीवरती कधी हात टाकला नाही. जर एखाद्याला खरंच गरज असेल तर स्वतःच्या खिशातले पैसे हा बाळप्पा बागडी त्या गरजू व्यक्तीला द्यायचा. याच्यात चोऱ्या करायचा. पण चोऱ्या कुठे करायचा? सरकारी खजिना लुटायचा, मोठमोठ्या ठिकाणी तो टाका टाकायचा, चोऱ्या करायचा. हा असणारा बाळप्पा बागडी 21 जणांची टोळी. मावशी, मी प्रश्न विचारणारे, लक्ष देऊन ऐका. 21 जणांची यांची टोळी. ह्या बाळप्पा बागडीच्या कानावरती बातमी गेली, धनगराचा बाळू आलाय, 1000-1200 बकरी आहे. इकडं तिकडं चोऱ्या करत बसण्यापेक्षा जर या धनगराच्या तळावरती गेलं, जर या धनगराच्या तळावरती चोरी केली, इकडं तिकडं चोरी करत बसण्यापेक्षा त्याच्या तळावरती जाऊन चोरी करावं, आयुष्याची चिंता मिटेल. बाळप्पा बागडीने ठरवलं, आता इकडं तिकडं चोरी नाही करायची. 21 जणांना बरोबर घेतला. अरे चला, बाळू धनगराचा तळ तर निहाळला पाहिजे ना. काका, चोरी करायची म्हणजे जाऊन लगेच चोरी करता येते का? पाठीमाग बसलेली काय करावं लागेल? आधी ज्या ठिकाणी चोरी करायची ते ठिकाण आधी पाहावं लागेल, आधी नियोजन करावं लागेल आणि नंतरच चोरी करता येते. बरोबर आहे ना? अनुभव आमच्या इकडचे फार अवघड आहे. पहा, 21 जण बरोबर घेतले. बाळप्पा बागडे आता जाऊ लागला. मामाच्या तळावरती गेला. मामाच्या तळावरती पाहणी केली आणि मग नियोजन आखलं. 21 जणांना बरोबर घेतलं. 21 जणांनी चोरी करायचं नियोजन केलं. दिवस पक्का झाला. अमुक अमुक या दिवशी रात्री 12च्या नंतर चोरी करायची. जसा दिवस ठरला त्या दिवशी बाळप्पा बागडी 9 वाजता त्या माळाच्या पायथ्याला येऊन उभा राहिला. मामाचा तळ डोळ्यानं दिसतोय. तळावरती लखलखाट आहे. मामाची येणारे जाणारे भक्त आता डोळ्यानं दिसताय. मामाच्या तळावरती 9 वाजता आरती झाली. जशी आरती झाली तसा महाप्रसादाला लोक बसले. घड्याळात 10 वाजले पण मामाच्या तळावरती अजून गर्दी आहे तशीच. बघता बघता 11 वाजले. 11 वाजता मात्र सगळे भाविक भक्त स्वतःच्या घराच्या दिशेने निघाले. 11:30 मात्र मामाचा तळ मोकळा झाला. 11:30 हा बाळप्पा बागडी पाहू लागला. 2-4 मेंढकं मामा
मेंढकं सुद्धा दमलेलं झोपी गेलं. आता मामाच्या तळावरती कोणी सुद्धा नाही. बाळप्पा बागडी अर्धा किलोमीटर वरती मामाचा तळ डोळ्यानं तळ पाहतोय. आता तळावरती मात्र कोणी सुद्धा नाही. बाळप्पा बागडी या 21 जणांना म्हणतो, अरे बघा त्या बाळू धनगराचा तळ आता मोकळा झाला. आता आपल्याला चोरी करायला निघावं लागेल. बरोबर 12 वाजता हा बाळप्पा बागडी 21 जणांबरोबर चोरी करायला निघाला. या 21 जणांना चोरी करायला घेऊन जवळजवळ अर्धा तास झाला चालतोय, पण मामाचा तळ काही येईना. 12:30च्या 1 झाल्या, पण या बाळू धनगराचा तळ कसा येईना. बाळप्पा बागडी म्हणला, काय रे, गप्पाच्या नादामध्ये रस्ता विसरला वाटतं. म्हणले आता व्यवस्थित चाला. 21 जण म्हणू लागले, वेळ लागला की काय, अरे एकच पाऊल वाटे, रस्ता विसरायचा काय प्रश्न, याच वाटाने येतोय आणि याच वाटाने जातोय, अरे वाट कशी विसरल. बाळप्पा बागडी म्हणला, अरे बडबड नका करू, तुम्हाला माहितीये का, जर या धनगराच्या तळावरती ती चोरी जर यशस्वी झाली तर आयुष्याची चिंताच मिटून जाईल. त्याच्यातला एक जण म्हणला, काय रे बाळप, अरे जर चोरी यशस्वी झाली ना तर म्हणला, अरे माझ्या लेकरांना घर नाही राहिलं, पहिल्यांदा मी घर बांधेल. एकाने सांगितलं पहिल्यांदा घर बांधेल, दुसरं म्हणला, अरे घर तर आहे की, पण माझ्या घराच्या छतावर सोन्याची कौलं टाका. तिसरा म्हणला, अरे घर आहे, पण माझ्या लेकरांना जर पीक पिकवायचं म्हणलं तर शेत जमीन नाही. मग जर ही चोरी यशस्वी झाली तर माझ्या वाटेला जेवढं काही येईल त्याच्यातून मी थोडी शेत जमीन घेईल. चौथा म्हणला, अरे घर आहे, जमीन आहे, पण माझी मालकीन लई भांडती बाबा, तिला दागानं मडवी, तिला दागिनं करून आणल. यांच्या गप्पा चालू झाल्या. बघता बघता घड्याळात 1 वाजली, पण बाळू मामाचा तळ मात्र आला नाही. डोळ्याला दिसणारा तळ पायाला सापडना. ही 21 जण म्हणू लागली, अरे तो बाळू धनगर काही चेटूक करणारा तर नाही ना, अरे चेटूक करणारा तर नसावा ना, अरे 5 मिनिटावरचा तळ 2 तास झाले चालतोय, डोळ्याला तळ दिसतोय पण पायाला तळ सापडना, अरे असं नेमकं काय झालं. 21 जण चिंतेत पडले. बाळप्पा बागडी म्हणला, आता बरोबर चाला. बघता बघता 3 वाजले, तरीही माझ्या मामाचं तळ त्यांना सापडलं. हा बाळप्पा बागडी आता आशा दाखवतोय, अरे तोंड काय बारीक करता, पटपट चाला, अरे पळा. ही चोरी जर यशस्वी झाली तर एका दिवसाची नाही, एका महिन्याची नाही, एका वर्षाची नाही, आपल्या आयुष्याची चिंता मिटेल. सगळेजण आता पळायला लागले. 4 वाजलेत घड्याळात. आता मात्र 21 जण थांबले. सांगू लागले, बाळप्पा आता आमच्याच्याने पळणं होणार नाही. जर बारक्या लेकरांना आमच्या मुस्कटात मारलं तर आम्ही कोलमडून खाली पडू. आता आमच्या अंगात अवसान राहिलं नाही. आता आम्हाला चोरी बी करायची नाही. हा बाळप्पा बागडी सांगू लागला, अरे आपण तर तळ बघायला गेलो, 2 मिनिटात तळावरून खाली आलो. अरे त्या धनगराच्या तळावरती असं हाय काय जो तळ आपल्याला अजूनही डोळ्याला दिसतो पण आपल्या पायाला तळच घाला नाही. त्यावेळी ती 21 जण सांगू लागली, बाळप्पा याच्यापेक्षा आता घरला गेलेलं बरं. पण हा बाळप्पा बागडी सांगू लागला, आता घड्याळात 4 वाजले, जरी नाही चोरी करता आली आता 2 तासात दिवस उगवेल. दिवस उगवल्यावर पहिल्यांदा त्या धनगराच्या तळावरती जायचं आणि त्या धनगराच्या तळावरती नेमकं हाय काय बघून यायचं. बघता बघता घड्याळात 6 वाजले आणि हे 21 जण चालायला उठले तर 5 मिनिटात मामाच्या तळावरती आले. जसं मामाच्या तळावरती आले, मामाच्या तळावरती येताच त्यांनी मामाला पाहिलं. मामा बाजावरती बसले. मामांच्या हातात काठी. मामा हातातल्या काठीनं जमिनीवरती गोल रिंग नाखत होते. लक्ष देऊ नाही का, हातामध्ये काठी होती. मामा हातामध्ये असणाऱ्या काठीनं जमिनीवरती गोल रिंग नाखत होते. जसं हे 21 जण मामाच्या तळावरती गेले तसं मामाला जोरात आवाज दिला, बागड्या आलाच नाही ना. तसं तो
बाळप्पा बागडी बावरला. अरे त्या धनगराची माझी ओळखही नाही, त्या धनगराला माझं नाव कसं माहितीये? बाळप्पा बागडी समोर गेला. काय झाले का? माझ्या तळावरती चोरी करायची होती ना? अरे बघ, मी पृथ्वीला प्रदक्षिणा घालतो आहे, मी पृथ्वीला प्रदक्षिणा घालतो आहे लेका. अरे जर तूच माझ्या तळावरती येऊन चोरी केली तर या जगदुनियेला मी काय सांगणार? अरे या जगदुनियेला काय सांगणार? सगळ्यांना सांगू लागले मामा. अरे कोणत्या राणाचा ज्याला माझ्या तळावर चोरी करून जमीन घ्यायची आहे? अरे कोणता सुतारीचा ज्याला माझ्या तळावरती चोरी करून बायकोला दागिना करायचे? अरे काय ना, तुला माझ्या तळावर चोरी करून घरावर सोन्याची कवले टाकायची, एकाला घर बांधायचं, एकाला जमीन घ्यायची. 21 जण मामांच्या चरणावरती मस्तक टेकवला. 21 जणांनी माझ्या मामाच्या चरणावरती जसं मस्तक टेकवलं तसा हा बाळप्पा बागडी मामाला सांगू लागला, मामा मामा चुकला आमचा. मामाने सांगितलं, लेका अरे हा पसारा सगळा माझा नाही, हा सगळा या जगाचा पसारा आहे. अरे मी माझा प्रपंच केला नाही, या जग दुनियाचा प्रपंच करण्याकरता मी आलोय. हे सगळी जग दुनिया माझी लेकर आहे. अरे माझ्या तळावरून सुतळीचा तोडा सुद्धा चोरीला जाणार नाही. हे 21 जणांच्या लक्षात आला मामाचा अधिकार. बाळप्पा बागडी मामाची माफीला मागू लागला, मामा मामा चुकलं आमचं, मामा माफ करा मामा. मामा मामा तुमची सेवा करण्याची संधी मला द्या, मामा तुमची सेवा करायची संधी द्या मामा. मामानं सांगितलं, लेका अरे सेवाच करायची, माझी नका करू, त्या मुख्य चित्रवांची कर, त्या मुख्य मेंढरांची कर, त्या मुख्य बकऱ्यांची कर. त्यावेळी तो बाळप्पा बागडी त्या बकऱ्यांची सेवा करायला तयार झाला. मामानं सांगितलं, सेवाच करायची ना, 1.25 महिना तुला माझ्या तळावरती राहावं लागेल, 1.25 महिना तुला या मेंढरांची सेवा करावी लागेल. जसं मामानं सांगितलं तसं त्या बाळप्पा बागडीनं हातात काठी घेतली. या 21 जणांना हातात काठ्या घेतल्या, कपाळाला भंडारा लावला आणि मामांच्या मेंढ्यांची राखण करू लागला. भंडारा कपाळी हाती घोंगडणी काठी, राखी तो मेंढर बाळप्पा बागडीनं हातात काठी घेतली. हातामध्ये काठी घेऊन कपाळाला भंडारा लावून या मुख्य चित्रपांची बाळप्पा बागडी 21 जण सेवा करू लागले. ही बकरी म्हणजे साधी सुधी नाही, आपल्या वाडग्यातली ही बकरी नाही. या जगाच्या मालकानं
ज्यांची वारुळातून उत्पत्ती केली ती असणारी ही मेंढी माऊली. ही मेंढी माऊली ज्यावेळी चढते, ज्यावेळी माळावरती चढत असते ती कशी दिसते जरा लक्ष देऊ नाही का? या बाई जुन्याचा रानाता मला बाई दिसती पांढरा. या बाई जुन्याचा रानाता मला बाई दिसती पांढरा. हा दिसती पांढरा बाळू मामाची मेंढरा. पांढरा बाळू मामाची जण मामांच्या या मेंढी माऊलीची सेवा करू लागले. पहा, खऱ्या अर्थानं चोर होते. बरोबर आहे ना मावशी? चोर असणारे 21 जण आज पगार नाही, आज त्यांना कोणी पैसे देणार नाही. मनामध्ये असणाऱ्या सगळ्या आशा संपल्या. जे काही पाश होते ते पाशही तुटले. जशी मेंढ्यांची सेवा करून मामांच्या चरणावरती मस्तक ठेवायला गेले, त्या दिवशी 21 जण मामाला सांगतायत, मामा, लोकांच्या तोंडचा घास आमच्या लेकरांना घालत होतो, पण मामा आज कळून चुकलं. मामा, लोकांच्या लेकरांच्या तोंडचा घास आमच्या लेकरांना घालून लेकरांची कधी पोट भरणार नाही. मामा, आता हा देव गेला तरी चालेल मामा, पण मामा तुमचं पाय मी कधी सोडणार नाही. खऱ्या अर्थानं
हेच भक्ताचं लक्षण अभंगाचं पहिलं ऐसे जाना जी देही उदास गेली आशा पाश निवारण. पहा, ज्यांना चोरी करायची इच्छा होती आयुष्यभर चोरी करून प्रपंच केला, आज मामाच्या दरबारात येऊन ते सुद्धा भक्तीच्या मार्गाला लागले. ज्यांनी ज्यांनी माझ्या मामाला आपलंसे केले ना, त्यांच्या जीवनातलं दुःख नाहीस झालंय. आज सुख त्यांच्या पदरात पडलंय. सुख फक्त मिळालं नाही, तो सुख पायात लोळत आहे. खऱ्या अर्थानं जर तुम्ही माझ्या मामाला आपलंसं केलं तर माझ्या मामाला तुमचं सगळं काही पाहावं लागेल. ऐकू द्या. मागे पुढे उभा राहे सांभाळता, मागे पुढे उभा राहे सांभाळता, मागे पुढे उभा राहे सांभाळता, मागे पुढे उभा राहे सांभाळता.
राही संभाळीत आलिया आघात निवारव्या. ज्यांनी ज्यांनी माझ्या मामाला आपलंसे केलंय त्यांच्या मागे पुढे उभा राहून माझा मामा त्यांचा सांभाळ करतोय. आज खऱ्या अर्थानं मी अनुभवते, मामांचे कित्येक भक्त अनुभवत आहेत की एकदा जर का मामाला आपलंसं केलं तर आपलं सगळं काही मामा पाहताय. आतापर्यंत प्रत्येक जण प्रपंचाच्या मागे पळतोय, प्रपंचाच्या मागे पळणारे सगळेच, पण या प्रपंचात आतापर्यंत सुख कुणाला मिळालंय का? काका किती वर्ष झालीत लग्नाला? 16 वर्ष झालीत लग्नाला. आता मला सांगा, 16 वर्ष तुमच्या लग्नाला झाली, 16 वर्षापासून तुम्ही प्रपंच करताय, 16 वर्षापासून तुम्ही हा संसार करताय. 16 वर्षामध्ये तुम्हाला सुख मिळालं का दुःख मिळालं? ते नानांचं ऐकू नका सांगू. संसारात काय आहे? दुःखच आहे. खरं सांगितलं तुम्ही. मावशी आल्यात का? मग कस काय एवढं धाडस केलं? पण तुम्ही खरं बोलले. आता मला सांगा, 16 वर्षापूर्वी तुम्ही लग्न केलंय, 16 वर्षापूर्वी तुम्ही सुख मिळावं म्हणून लग्न केलं की दुःख मिळावं म्हणून? सुख मिळावं म्हणून. पण सुख मिळालं का? खरं सांगा, मिळालं का? नाही. आमच्या मृदंगाचार्यांचं लग्न नाही झालेलं दिसत. तर ज्यांचं काका लग्न झालं नाही त्यांना वाटतं संसारात सुख आहे. दादा तुम्हाला वाटतं की नाही? पखवाज वाजवणं एवढं सोपं आहे का? 2 तास पखवाज बदडायचा, खाण्यापासून हात दुखत होते, अंग खिळखिळ होते. असं वाटतं कमीत कमी घरी गेल्यावर अंगदाबाई बायको काय म्हणणं आहे दादा तुमचं? पाहिजे. बाबा आपलं काय? पेटी ओढू हात दुखत आहेत. मग कमीत कमी घरी गेल्यावर हात दाबाई बायको आहे म्हणा की. मग दाबती का? टाळकऱ्यांची नाचू नाचू पाय दुखत आहेत. पाय दाबाय बायको पाहिजे. कोण कोण म्हणलं आहे तरी पाय दाबत? गायनाचार्यांचे गळे दुखत आहेत. आमचे महाराज आहेत ना, मी गळा दाबाय कसं म्हणेन हो? कमीत कमी घरी गेल्यावर गळ्यात सोडायला बायको पाहिजे, पण आम्ही सोडत. हे कधी वाटतं? नाना लग्न व्हायच्या आधी फार गोड वाटतो हा प्रपंच. पण ज्यावेळी खरं प्रपंचात पडतो त्यावेळी खऱ्या अर्थानं कळून चुकतं की दुःख बांधवडी आहे हा संसार, आणि सुखाचा विचार नाही कोठे. संसारात सुख हा शब्द आमच्या कानाला सुद्धा ऐकायला मिळत नाही. पण तरी सुद्धा परमार्थ करायचा, तरी सुद्धा माझ्या मामाचं भजन करायचंय, तरी सुद्धा माझ्या मामाचं चिंतन करायचं. तुम्ही म्हणाल काय ते कसं करावं लागेल? पहा मावशी, तुम्ही म्हणाल तुम्ही काय मोकळ्याचे, तुम्हाला तेवढाच धंदा आहे कीर्तन करायचा. पण आम्ही सगळे शेतकरी आहे. फार तुम्ही सगळे माझे मायबाप शेतकरी आहात. नाना परमार्थ करायचंय, बघा कसं करायचं. सकाळी सकाळी तुम्ही 5:30-6ला उठता, बरोबर आहे की नाही मावशाला? 6ला सगळ्या उठतात. 6ला उठल्या तुम्हाला तुमच्या दारात जनावरं बांधलेली दिसतात. आता सकाळी सकाळी त्यांचा शिनशंकूर करावा लागेल. म्हणजे तुम्ही हातामध्ये झाडू घेता. हातामध्ये झाडू घेतला म्हणजे तुमच्या हाताला काम लागले, बरोबर आहे की नाही? हाताला काम लागले. आता कचरा एकाच ठिकाणी नाही, शेण एकाच ठिकाणी नाही, त्याच्यासाठी पायाला चालावं लागेल, म्हणजे पायालाही काम लागलं. आता कचरा बघायचाय, शेण बघायचंय, उकिरड्याकडे जावं लागतं, म्हणजे नाना डोळ्यालाही काम लागलं. डोळ्यालाही काम लागलं. हाताला कामे, पायाला कामे, डोळ्याला कामे, पण तोंडाला तरी सकाळ सकाळ तोंड गप राहतं का? खरं सांगा, राहतं का?
काय करता सकाळ सकाळ? तोंड अगदी गच भरायचं आणि जाडता जाडता शेजारणीला शिव्या द्यायच्या. त्या कुत्र्यावर तरी घालून देते, मांजरावर तरी घालून देते, कोंबडीवर तरी घालून देते, पण गप राहणार नाही. पहा, प्रपंच करायचा आहे पण आपल्या मुखाला मात्र काही काम नाही. फार सोपं आहे परमार्थ, फार सोपं आहे माझ्या भगवंताचं नामस्मरण करणं. कसं करायचं पहा. संसारी असावे असनी नसावे, संसारी असावे असनी नसावे, संसारी असावी पण असोनी नसावी. भजन करारे वेळोवेळा. फार सोपं आहे. संसारात असायचंय पण असून नसायचंय. आणि परमार्थही फार सोपा आहे. वेळोवेळा सतत 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 या मुखानं त्या भगवंताचं भजन करायचंय. एकदा सगळ्यांनी हातात टाळी आणि मुखानं त्या भगवंताचं भजन करायचंय. मावशी चला हार घेऊन. विठोबा रखुमाई जरा लक्ष देऊन ऐका. जरा लक्ष देऊन ऐका. आज प्रत्येक जण संसार करतोय, आज प्रत्येक जण प्रपंच करतोय. प्रपंच आम्हीही करतो, प्रपंच तुम्हीही करताय. परंतु माझं असं म्हणणं आहे की आपण सगळेजण या प्रपंचाच्या मागे पडतोय, या प्रपंचाकरता धाव घेतोय. परंतु पहा, घाई जर करायची, घाई या प्रपंचाची करत बसू नका. घाई करायची असेल तर घाई परमार्थाची करा. ज्यावेळी आम्ही कीर्तनकार सांगत असतो, ज्यावेळी आम्ही सगळेजण सांगत असतो की तुमच्या प्रपंचामध्ये आहे तरी का? घरदार, बायको, मुलं, प्रपंच यातलं आपलं नाही काय? लोक म्हणतात घर
माझे, बायको माझी, पोरं माझी, इस्टेट माझी, प्रॉपर्टी माझी. अरे बेड्या तुझं आहे तरी काय? नाही रे नाही कुणाचे तरी, नाही रे नाही नाही रे नाही कुणाचे कोणी. माणूस पैशानं श्रीमंत असण्यापेक्षा माणूस मनानं श्रीमंत असावा. कारण आज पैशानं श्रीमंत असणारी माणसं आम्हाला जगामध्ये फार पाहायला मिळतात. पण खरं सांगू, पैशानं श्रीमंत असण्यापेक्षा माणसानं मनानं श्रीमंत असलं पाहिजे. आणि मनानं श्रीमंत असणारी माणसं भेटण्याकरता आम्हाला आमची पावलं झिजवावी लागतात. आपल्या प्रपंचात आहे तरी काय? राजा रावणाचा संसार आहे का? कोटी घरे जेथे कास्य आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी, पण तुका म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगा ती कवडी गेली नाही. या राजा रावणाचं जर काही सोबत गेलं नाही तर आपलं कसं जाईल? आपल्याकडं काय आहे मावशी? बोटामध्ये 2-3 अंगठ्या, गळ्यामध्ये एखादी चैन, मनगटावर एखादं ब्रासलेट, बसायला एखादी गाडी, राहायला एखादी माळी, 20-25-50 एकर जमीन आता फार झाली असते. कुठे हायवेला गुंठे 2 गुंठे, गाळे 2 गाळे, एखादा फ्लॅट, गरीब बायको, पोरं, आई बाप झाला आपला. याच्या पलीकडं काय? ज्यावेळी आम्ही कीर्तनकार सांगत असतो त्यावेळी लोक म्हणते हे कीर्तनकाराचं दोंडाचंही सांग ना. मग अशा लोकांना म्हणजे नाथ बाबा उत्तर देते की कोद्या हे जरी नाही कळलं दुसरा येईल, नाही पिंगळ्यात नाथ बाबांनी सावध केल्या वेड्या, अरे तुझं आहे तरी काय? जन्माला आलाय मरणार हे निश्चित आहे ना. मग का कोणत्या गोष्टीचा गर्व करतो? का अहंकार करतो? घाई करायची ना, प्रपंचाची करू नका. लगबग करायची तर माझ्या मामाला पाहण्याची करा. ऐकू द्या. लगबग लगबग माझ्या रायाची, लगबग लगबग माझ्या रायाची, आदमापुराला जायची, गाडी घोंगराची आली माझ्या रायाची, गाडी घोंगराची आली माझ्या रायाची, गाडी घोंगराची आली माझ्या रायाची, गाडी घोंगराची आली माझ्या रायाची.
करायची असेल तर आदमापूरला जाण्याची करा. आज खऱ्या अर्थानं सर्व भाविक भक्तांना माझ्या मामानं या होळी गावात येऊन दर्शन दिलंय. आज तुमचं भाग्य थोर म्हणावं लागेल, कारण मामा पुन्हा या गावामध्ये कधी येतील माहिती नाही. परंतु जाता जाता प्रत्येक शेतकऱ्याला एक विनंती करून जाईल. आज आपल्या गावामध्ये मामांची 1 नंबरची पालखी आली. मामांची 1 नंबरची बघा आली. मामांची पालखी गावामध्ये पुन्हा कधी येईल माहिती नाही. मामा पुन्हा सेवा करण्याची संधी कधी देतील माहिती नाही. परंतु या शेतकऱ्याला प्रत्येकाला सांगून जाईल की माय बापा हो, या मामाच्या मेंढी माऊलीचं पाऊल आपल्या प्रत्येकाच्या शेताला लागलंच पाहिजे. तुम्ही म्हणाल ताई याचं कारण काय? पहा, जर तुमच्या मनातील भाव खरा असेल, तुमच्या मनामध्ये असणारी भक्ती खरी असेल, माझ्या मामाला जर तुमची ती भक्ती आवडली आणि जर माझ्या मामानं एखाद्या मेंढी माऊलीचं रूप घेतलं आणि जर माझे बाळू मामा तुमच्या शेतात आले आणि जर माझ्या मामाचं पाऊल तुमच्या शेताला लागलं तर तुम्हाला त्या शेतात कधी काहीच कमी पडणार नाही, कारण तुमच्या मनात असणारी भक्ती खरी आहे. म्हणून या मेंढी माऊलीला आपल्या शेतात घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. बघा, माझ्या या माता माऊलींना विनंती करेल, या मेंढ्यांचे राखण करणं आपल्याला जमणार नाही, परंतु तुम्हाला एक सेवा करता येईल. मामांच्या मेंढीची जी मेंढकी सेवा करताय त्या माझ्या मेंढकी बंधून करता जोपर्यंत आपल्या गावात पालखी आहे तोपर्यंत सकाळी आणि संध्याकाळी आरतीला येताना आपल्या हातानं केलेल्या भाकरी आणि त्याच्यावरती भाजी घेऊन यायचंय. तुम्ही म्हणाल ताई याचं कारण काय? तुम्ही जरी त्यांना भाकरी नाही आणल्या तरी त्यांच्या पोटाची काळजी करणारा हा देव आहे. परंतु भाकरी का घेऊन यायचे जरा लक्ष देऊन ऐका. तुमच्या मनातला भाव खरा आहे. कदाचित मामांनी तुम्हाला सेवा करण्याची संधी दिली. तुमच्या मनामध्ये भक्ती खरी आहे. तुम्ही तुमच्या मनोभावे या मेंढक्यांकरता भाकरी केल्या, त्याच्यावरती भाजी घेऊन आला. मामांना तुमची भक्ती आवडली, मामांना तुमची श्रद्धा आवडली. कदाचित माझ्या मामानं जर एखाद्या मेंढक्याचं रूप घेतलं आणि जर माझे मामा त्या पंक्तीला येऊन बसले आणि जर माझ्या मामानं तुमच्या हातची भाकरी जर खाल्ली तर तुम्हालाच नाही, तुमच्या अख्ख्या कुळाच्या भाकरीची व्यवस्था करून ठेवणारा देव म्हणजे माझे बाळू मामा आहे. ऐका, बाळू मामा म्हणजे साधा सुद्धा देव नाही. ऐका, बाळू मामा म्हणजे साधा सुद्धा देव नाही. आंधळ्याला डोळे, पांगळ्याला पाय, मुख्याला वाचा आणि नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा तुम्हाला प्राप्त करून देणारा देव म्हणजे बाळू मामा आहे. मामांच्या दरबारामध्ये आल्यानंतर माझ्या मामाला सांगू नका तुमचं संकट किती मोठं आहे. मामांच्या दरबारात आल्यानंतर माझ्या मामाला सांगू नका तुमचं संकट किती मोठं आहे. जा आणि त्या संकटाला जाऊन सांगा आमचा देव किती मोठा आहे, आमचा मामा किती मोठा आहे. कारण या कलियुगातला चालता बोलता देव म्हणजे माझे बाळू मामा आहे. आज ज्ञानोबरायांना तुकोबरायांना पाहणारी माणसं हयात नाही, पण आज माझ्या मामांची सेवा करणारी माणसं, मामांच्या समवेत दिवस घालवणारी माणसं आजही हयात आहेत. पहा, ज्या दिवशी तुम्ही मामाच्या दरबारात फुल नाही फुलाची पाकळी द्या, मामाच्या दरबारात 10 रुपये खर्च केले तर 100 रुपयानं पुरवणारा देव, 1000 खर्च केले तर 10-10 हजारानं देणारा देव. तुम्ही मापट्याने दिलं, चिपट्याने दिलं तर कितीतरी पाहिल्यानं मामा तुम्हाला पुरवतील. पण पहा, तुम्ही म्हणाल ताई आज आम्ही मामाच्या दरबारात काहीतरी जाऊन दान केलं पण मामानं आम्हाला परत दिलं नाही. मामांनी जाताना सांगितलं, मी कोणाचा उपकार ठेवून घेणार नाही, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या सेवेचं फळ मी देणार, प्रत्येकाच्या सेवेचा मोबदला मी देणार, पण तो कधी देणार हे विचारू नका. ज्याची त्याची योग्य वेळ आली की मी सेवेचा मोबदला देणार. पण जर एखादा भक्त म्हणाला मामाच्या दरबारात सेवा केली पण मामानं त्या सेवेचं फळ मला दिलं नाही तर मामा म्हणतात अशा भक्ताच्या सेवेची मला गरज नाही, अशा भक्ताच्या सेवेची मला गरज नाही. पहा, जर आपल्या लेकराचा वाढदिवस करायचा म्हणलं तर आम्ही हजारो लाखानं
खर्च करतोय. तुम्ही तुमच्या लेकराचा वाढदिवस करता, लाखानं खर्च करता. तुम्ही लोकांना जेवायला घालता, डीजे लावता, डीजे पुढे जी पोरं नाचतात, तुमच्याच पैशाची पितात, तुमच्याच पैशाचं खातात आणि दुसऱ्या दिवशी तुमचेच उडवायला मोकळे होतात. तुम्हाला काय भेटतं मोबदला? काहीच नाही मिळणार. पण मामाच्या दरबारात तुम्ही 1 रुपया जरी खर्च केला, तो कुठल्याही स्वरूपात असू द्या, तुम्ही मामाच्या दरबारात कुठल्याही स्वरूपाचं दान द्या, त्याची परतफेड हा जगाचा मालक करणार आहे. त्याची परतफेड माझे मामा करणार आहे. पहा, माझ्या प्रत्येक भावी भक्ताला एक सांग आहे. आज प्रत्येक जण जन्माला आला म्हणजे मरणार हे निश्चित. जन्म मिळाला म्हणजे मरणार. पण मरणाच्या अगोदर एकदा तरी माझ्या बाळू मामाचं दर्शन आम्हाला व्हावं हे प्रत्येक भक्ताला वाटलं पाहिजे. ऐकू आला जन्मी योग यावा, एक शब्द खरा व्हावा. आला जन्मी योग यावा, एक शब्द खरा व्हावा. माझं मरण येणं आलं, मला बाळ मागावा. माझं मरण येणं आलं, मला बाळ मागावा. मरण येण्या अगोदर एकदा तरी आम्हाला त्या मामाचं दर्शन झालं पाहिजे. माझ्या मामाचं चरित्र कधी 1 तासात सांगत होत नाही. बघा, विठू पुजारीच्या पत्नीच्या गर्भामध्ये 27 महिने लेकरू होता. 27 महिने लेकरू गर्भात असताना सुद्धा लेकराला जन्म मिळाला नाही. पण माझ्या मामानं सुदर्शन चक्र लावलं, त्या लेकराला जन्मदान दिलं. माझ्या मामाचे चरित्र किती सांगायचे. अहो पहा, मामाला कधी शब्द देऊ नका. हा देव शब्दाचा भुकेला नाही, देव भावाचा भुकेला आहे. माझा मामा भावाचा भुकेला आहे. तुमच्याकडे किती पैसा आहे मामा कधीच पाहणार नाही. तुमच्याकडे किती संपत्ती आहे देवाला घेणं देणं नाही. परंतु मनामध्ये भाव खरा पाहिजे. मामाचं चरित्र 2 तासात होणार नाही, 2 महिन्यात होणार नाही, 2 वर्षात होणार नाही. अख्खं आयुष्य जरी मी माझ्या मामाचं चरित्र सांगत बसले तरी माझ्या मामाचं चरित्र मात्र कधी सांगून होणार नाही. गुंडप्पाला मरणाच्या दारातून माझ्या मामानं परत आणलाय. अनेक चरित्र सांगण्यासारखी आहे. परंतु मामाच्या दरबारात एक शक्ती आहे की इथं वेळ गेलेला कधी कळतच नाही. वेळ गेलेला आम्हाला कळत नाही. जो आनंद आहे, जे सुख आहे, ते इतर कुठं नाही मिळत, ते या जगाच्या मालकाच्या दरबारात मिळतं. म्हणून प्रत्येकाला सांगेल, तुम्ही माझ्या मामाला आपलंसं करा. ज्या दिवशी तुम्ही माझ्या मामाला आपलंसं कराल ना, त्या दिवशी तुमच्या या जीवनातलं सगळं दुःख गेलेलं असेल. तुमच्या मनात जी इच्छा आहे त्याच्यापेक्षा खूप काही तुम्हाला माझ्या मामानं दिलेलं असेल. आज या गादीवरती उभं राहून काय बोलते नाही माहिती.
आज महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात मी कीर्तन केलंय. आज 40-40 हजार पब्लिक मध्ये कीर्तन केलंय. आज महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटकासारख्या शहरात 4 वेळा कीर्तन केलंय. परंतु याच्यामध्ये माझं काही नाही. माझे स्वर्गवासी वडील हभप काका महाराज टेंगले यांचे आशीर्वाद आणि ज्या देवाचे मी पाय पकडले त्या देवाचा आशीर्वाद. जरा लक्ष देऊन ऐका. पाय पकडताना अशा देवाचे पकडायचे की पुन्हा कुणासमोर हात जोडायची वेळच आली नाही पाहिजे. अशा देवाचे पाय पकडायचे. आणि तो देव म्हणजे चालता बोलता देव म्हणजे माझे बाळू मामा आहे. पहा, तुम्हाला जर मामांचे अनेक चरित्र ऐकायचे असतील तर माझा एक युट्यूब चॅनल आहे भक्तिमयी छाया. या भक्तिमयी छाया चॅनल वरती तुम्हाला मामांची अनेक चरित्र ऐकायला मिळतील. त्याच्यावरती माझा नंबर आहे. तुम्हाला भक्तिमयी छाया या चॅनल वरती तुम्हाला माझे प्रत्येक प्रकारचे कीर्तन ऐकायला मिळतील. आज नाना अनेक भक्तांना वाटलं असेल की ताईंनी अभंग तुकोबारायांचा घेतला आणि ताई सगळं बाळूमामांवरती बोलल्या. पण खरं सांगू, ज्या देवाच्या दरबारात आपण आलो तो देव मात्र कळाला पाहिजे. या दरबारात ज्ञानोबा तुकोबा सांगून फायदा नाही. या दरबारामध्ये मामाच कळाले पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थानं मामांचं तोडकं मोडकं चरित्र सांगण्याचा प्रयत्न केला. चरित्र सांगत असताना जर माझ्या वाणीतून कोणाला अपशब्द गेला असेल तर माझ्या बुद्धीचे दोष म्हणून मला परत करा. मामांचं अख्खं कीर्तन एका बाजूला राहतं, पण मामांचं एक भजन मात्र एका बाजूला राहतं. आता ते भजन आपण प्रत्येकानं म्हणायचे, प्रत्येकानं हातानं टाळी वाजवायची, मुखानं भजन म्हणायचे, पण सर्वांनी हात वरती करायचे. ज्याला ज्याला वाटतं मी माणूस आहे, मी माझ्या मामाचा भक्त आहे, अशा प्रत्येकानं हात वरती करा निशंकपणे. कलाकार सोडून तुम्ही हात वरती केला म्हणून टाळ कोणी वाजवायचं. घे हात वरती, सर्वांनी घ्यायचे. ज्याला ज्याला वाटतं मी माझ्या मामाचा भक्त आहे अशा प्रत्येकानं आपले दोन्ही हात वरती करायचे. हॅलो, ऐकू द्या, आवाज थोडासा वाढवा. बाळू मामा वैभव वैभव घेऊ का? चालेल का घेतलं तर? हा म्हणून नाही ना, घेऊ का? जरा लक्ष देऊ नाही का? मी माझं भाग्य फार मोठं समजते, कारण माझ्या आवाजामध्ये मामांचं एक गाणं स्टुडिओला रेकॉर्ड झालंय. तुम्ही शरद अवघडे ऑफिशियल या युट्यूब चॅनलला जर सर्च केलं तर तुम्हाला त्या चॅनलवरती माझं हे गाणं ऐकायला मिळेल. त्यातला एक छोटासा तुकडा तुमच्या समोर मांडते. हॅलो, छंद मनाला भलताच लागलाय गाणं गाण्याचा.